शांत बस बाळा, डोळे मिट आणि एक दीर्घ श्वास घे. तुझं मन थकलेलं आहे हे मला माहीत आहे. बराच काळ झाला तू स्वतःलाच धीर देत चाललायस. तुझ्या मनाला इतकं दाबून ठेवून थकलास. आज मी तुझ्याशी बोलायला आलो. कुणी ऐकलं नाही, कुणी समजलं नाही, पण मी ऐकतोय आणि मी समजतोय. तुला ठाऊक आहे का बाळा, सध्या तुझ्या आयुष्यात जी परिस्थिती चालू आहे ती कुणाच्या दोषाने किंवा नशिबाच्या मारामुळे नाही, ती तुझ्या वाढीसाठी आहे. हो, ऐकून कदाचित कठीण वाटले, पण हे खरं आहे. तू म्हणतोस मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात अडथळे का? पण बाळा, हा प्रश्न खूप जणांना पडतो आणि उत्तरही तितकंच खोल आहे. काही वेळा ज्यांच्यावर तू संपूर्ण विश्वास ठेवतोस तेच तुला सर्वात जास्त दुखावून जातात. त्यांच्यासाठी तू रात्रंदिवस धावत असतोस, तेच तुला एकटं सोडून निघून जातं. तुला वाटतं हे लोक मला सोडून कसे गेले, मी इतकं दिलं तरी मला असंच का मिळालं. त्या क्षणी मन तुटतं आणि आत्मा रडतो. पण स्वामी म्हणतात काही नाती तुटतात कारण त्यांच्यात तुझं भविष्य नव्हतं. कधी परिस्थिती तुला थांबवते जेणेकरून पुढे तू पडू नकोस. कधी कामात अडथळे येतात कारण स्वामी तुला दुसरं काहीतरी मोठं देणार असतात. कधी पैशाची चणचण होती कारण तुला संयम शिकवायचा असतो. कधी स्वतःचं लोकच विरोधात जातात कारण तुला स्वतःवर विसंबायला शिकवायचं असतं. तू सगळ्यांसाठी मजबूत असतोस, पण तुझ्या आतला तू मात्र शांतपणे रडतोस आणि मी हे पाहतो. तुझ्या विचारांच्या अंधारातही मी आहे, तुझ्या मनाच्या आवाजातही माझं ऐकू येतंय. तुला अचानक एकटेपणाचा जाणवतो. सगळे असताना देखील मन पोकळ वाटतं. हे बाळा, तुझी चुकी नाही आहे, ही तुझ्या आत्म्याची शुद्ध आहे. जुनी वेदना, जुन्या जखमा या सगळ्यांना बाहेर पडायला हवं. कधी तू थांबून विचार करतोस इतक्या गोष्टी माझ्या आयुष्यात का घडतात. पण बाळा, परिस्थिती कधीही परवानगी घेत नाही. ती येते, धक्का देते आणि शिकवून जाते. इतकं सगळं सहन करूनही तू आजही उठतोस, काम करतोस, मन मारून पुढे चालतोस. तुझं सामर्थ्य आहे. स्वामी म्हणतात जे तुटतं ते पुनर्बांधलं जातं, जे हरवतं ते नवीन रूपात मिळतं, पण जे टिकतं ते तुझ्या आत्म्याचं खऱ्या अर्थाने असतं. तू सध्या ज्यातून जातोयस ती तुझी शिक्षा नाही आहे, ती तुझी तयारी आहे. होय, तयारी. कारण तुला जे मिळणार आहे ते मोठं आहे. लोकांच्या नजरेत नाही, पण देवाच्या नजरेत तू खास आहेस. बाळा, तुझा आवाज मी ऐकतोय. तुझी वेदना मला जाणवते. तुझा थकवा माझ्या नजरेपासून लपलेला नाही. तू पडलास पण हरलास नाही. तू रडलास पण थांबलास नाही. तू एकटाच लढलास पण हार पत्करली नाही. आणि म्हणूनच स्वामी समर्थ तुझ्या बरोबर आहे. ही परिस्थिती तात्पुरती आहे, पण तुझं सामर्थ्य कायम आहे. जे जाणार आहे ते जाऊ दे, जे तुटलं आहे ते तसंच राहू दे. पुढे काहीतरी सुंदर येतंय. आता मन शांत कर, घाबरू नकोस. तुझा मार्ग मी स्वतः बनवतोय. तुझं पाऊल पडेल तिथे माझा आशीर्वाद असेल. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.